आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। शिवतारे काय निर्णय घेणार माहिती नाही असं म्हणतायत रोहित पवार। मात्र महायुतीला फटका बसणार असंही रोहित पवारांनी म्हटलंय। अजित पवार सत्तेत असतानाही शिवतारे का विरोधात बोलतात असाही सवाल रोहित पवार यांनी केलाय। तर उदयनराजे 3 दिवस झाले दिल्लीमध्ये बसून आहेत। भाजप नेत्यांना जवळ करतं आणि संपवतं असं म्हणत रोहित पवारांनी जोरदार निशाणा साधलाय। तर अजित पवारांचा पक्ष शिंदेंचा पक्ष विधानसभेत दिसणार नाहीत असंही रोहित पवार म्हणाले। आता त्यांचाच नेता म्हणजे शिवतारे साहेब जर शिंदे साहेबांचं ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही, तुमचा पदाधिकारी ऐकत नाही। आणि शिवतारे साहेबांना हे विचारा की बाबांनो तू सत्तेत असताना सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतोय। सुप्रियाताईंच्या विरोधात ते बोलणार का, आम्ही विरोधात आहोत, पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलतायत। मग शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत, मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणाऱ्या एका नेत्याचं ते ऐकतात का, जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी प्रयत्न करतात। हे शिवतारे साहेबांनी ऐकावं, बस काय माहित नाही लोक निर्णय तिथे घेणार। विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल। म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागलेत। आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो भाजपमध्ये ते प्रवेश करतील, त्यांच्यात फाटाफाटी आहे। उदयनराजे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला। उदयनराजे साहेब आता दिल्लीत 3 दिवस झाले बसून आहेत, त्यांना वेळ सुद्धा देत नाही। मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतं आणि संपवतं, बाकी काही करत नाही। या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही, अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतात।